पाऊस काळ सरत आलाय. आभाळाचं आता निरभ्र आकाश झालं आहे. घनगर्द आभाळातल्या मेघमंडळातून स्रवणाऱ्या घनमालांनी संततधार वर्षून धरणीला शतसहस्र धारांनी मनसोक्त न्हाऊ घातलं आहे. तिनं उरीपोटी जपलेला तो ओलावा प्राशून तिच्या कुशीतून अंकुरलेल्या बीजांनी तरारून माना वर काढल्या आहेत. सारी धरणीच सस्यश्यामला सुजला सुफला झाली आहे. निरभ्र आकाशातून झरणाऱ्या प्रभातकाळच्या उबदार उन्हात शरदाची शीतलता कशी सुखावह वाटते आहे. हिरव्यागार गवतपात्यातून इवलाली रंगीबेरंगी रानफुलं आणि फुलपाखरं वाऱ्याच्या लकेरीवर झुलत आहेत. लाल, गुलाबी, पिवळी जास्वंद रसरसली आहे. प्रत्येक फांदीच्या टोकाला पानांच्या ओंजळीत सुगंधी नजराणा घेऊन सोनचाफा सजला आहे. प्राजक्त बहर ओसंडतो आहे. पाण्याचे आरसे झमकन चमकत आहेत. संतृप्त जलाशयात लाल, गुलाबी, शुभ्र कमळं फुलली आहेत. जुईचा सुगंधी निश्वास मनाला आल्हाद देतो आहे आणि या साऱ्या तरुवेलींच्या संगतीनं जोमानं वाढून जोसात फुललेल्या केशर पिवळ्या सोनकांचनी गेंदेदार झेंडूंचे गोंडे या सोनेरी उन्हात वायुलहरींवर आंदोळत आहेत. धरणीचे आनंदकंदच जणू. पाऊस काळात वातावरणात साठलेला उदास दाटलेपणा आणि निराश साचलेपणा आता असा मोकळा मोकळा होत आहे आणि निसर्गाचा हा उल्हास माणसाच्या मनामनातून ओसंडून वाहतो आहे. आम्रपर्णांसहित अधिकच खुलणाऱ्या झेंडूंच्या माळांनी मोठ्या दिमाखात घरं दारं सजली आहेत. घटांजवळ नंदादीप तेवत आहेत. शरीर मनाच्या प्रसन्नतेचं वाण लुटीत घटस्थापनेपासून तो दसऱ्यापर्यंत देवी नवरात्र आणि शारदोत्सवही साजरा झाला आहे. 14 विद्या आणि 64 कला यांची अधिष्ठात्री देवता असणाऱ्या शारदेची उपासना, आराधना संगीत, नृत्य, नाट्य आदी विविध कलाद्वारे होत आहे. टिमटिमत्या तारांचे घागरे लेवून फेर धरणाऱ्या स्त्रियांच्या गरब्यातून टिपरीचे सूर घुमत आहेत. तालस्वर निनादत आहेत आणि आता या सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती शारद पौर्णिमेची. शरद ऋतूतल्या निर्मळ नितळ आकाशातून दिवसा सोनेरी ऊन आणि रात्री शुभ्र चांदणं झरत असतं, हसत असतं, मनाला प्रमुदित करत असतं. चांद्रतेज कलेकलेनं वाढत असतं. अश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा हा तर या तेजाचा कळसाध्यायच. प्रकाशाची परिसीमा गाठलेल्या चंद्राच्या रुपेरी तेजानं दशदिशा उजळून निघालेल्या असतात आणि अलौकिक तेजाचं लेणं लेऊन चांदण्या नवतेजानं निथळत असतात. त्यांचं चमचमणं म्हणजे अंतःकरणातला सारा आनंद बाह्य जगावर शिंपीत पेरीत उधळीत जाणं असतं. ते पाहून कबीराच्या एका दोह्याची आठवण येते. पाणी बाढे नाव में घर में बाढे दाम, दो हाथ उलीचिये यही संतन को काम. नावेत पाणी वाढलं तर नावाडी ते दोन्ही हातांनी धरून फेकून देतो. तसंच घरात संपत्ती दाटली तर दोन्ही हातांनी ती वाटणं हे सज्जनांचं काम असतं. अशीच अवस्था झालेली असते कोजागिरीच्या टिपूर चांदण्याची. आकाशाच्या विशाल अंगणात चांदण्यांच्या शुभ्र बहरानं दाटून आलेला, कुणा अदृश्य हातांनी हलवून सांडलेला आणि अपरिमित धनराशीसारखा हा कोजागिरी पौर्णिमेचा चांदण सडा. आकाश मोठ्या उदार अंतःकरणानं तो धरणीसाठी लुटत असतं आणि आपण तो अंगावर झेलत असतो. मनुष्य मात्रच नव्हे तर डोंगर, दऱ्या, रानवनं, झाडं पेडं, सागर, निर्झर, घरं दारं, अंगणं, सौध सारच या लखलख चंदेरी तेजानं झळाळणारं. सारं चराचरच या चंदेरी रुपेरी मधाळ चांदण्याच्या शिडकाव्यानं मंत्रमुग्ध झालेलं. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेला चंद्रमा हा मनसो जातहा असंही म्हटलं जातं. त्यामुळंच चंद्राला पाहून मनात भावभावना, कल्पना यांची भरती दाटून येते आणि ही शीतल चंदनउटी अंगी माखून घेण्यासाठी आणि हे चांदण क्षण वेचण्यासाठी, या चांदण प्रहरांचा आस्वाद घेण्यासाठी शुभ्र वस्त्र लेवून आबालवृद्ध मंडळी चांदणखचित गच्च्यांवर जमतात. जपानमध्ये चेरीचं बहर पाहण्यासाठी माणसं जातात, झाडाखाली नाचतात, गातात. तसा आपल्याकडे हा चांदण्याचा बहर, प्रकाशाचा हा अनोखा आनंदोत्सव उत्साहानं साजरा केला जातो.
नाहीतरी माणसाच्या जीवनरीती या निसर्गनीतीला अनुसरूनच ठरत असतात. आजकाल ऋतुमान बदलत असलं तरी परंपरेनं येणारे सण उत्सव त्या त्या काळीच पार पाडलेले दिसतात. बहुतेक सगळ्याच पौर्णिमा आपण उत्सवी स्वरूपातच साजऱ्या करतो. चैत्रात हनुमान जयंती, वैशाखात बुद्ध जयंती, ज्येष्ठात वटपौर्णिमा, आषाढात गुरुपौर्णिमा, श्रावणात नारळी पौर्णिमा, भाद्रपदात पौष्ठपदी पौर्णिमा, अश्विनात कोजागिरी, कार्तिकात त्रिपुरी पौर्णिमा, मार्गशीर्षात दत्त जयंती, पौषात शाकंभरी, माघात गोव्यातली मंगेशी रथयात्रा आणि फाल्गुनात होळी पौर्णिमा. या साऱ्यांचे स्थानिक रंगढंग वेगळे, पण समान सूत्र एकच: भराला आलेलं चांदणं आणि पूर्णचंद्र. आणि साऱ्याच पौर्णिमांना आपल्या जीवनात अतिशय पावित्र्याचं, आदराचं, निष्ठा आणि कृतज्ञतेचं, त्याचबरोबर अतीव जिव्हाळ्याचं असं स्थान आहे. आणि कोजागिरी ही या साऱ्यांचा मेरुमणी. हा जसा एक निसर्गोत्सव तसंच ते एक व्रताचरणीय आहे. कोजागिरीची व्रतकथा सांगितली जाते. त्यानुसार मगध देशातील बलिक नावाच्या ब्राह्मणानं पत्नी महाचंडीच्या प्रतिकूल वर्तनानं गांजून घर सोडलं आणि तो वनात गेला. तिथं नागकन्यांनी केलेलं कोजागिरी व्रत आणि पूजा पाहिली, पण द्यूतात तो सर्वस्व हरला. तेव्हा देवी लक्ष्मीला त्याची दया आली आणि तिनं त्याला धनदौलत देऊन संपन्न आणि सुंदर केलं. घरी परतून तो पत्नीसह सुखानं संसार करू लागला. आपणही कोजागिरीच्या मध्यरात्री लक्ष्मी व इंद्र ऐरावताधिष्ठित असताना त्यांची पूजा आराधना केल्यावर धनधान्य, आरोग्य, संपत्ती, संतती, गुण, सौंदर्य असा कृपाप्रसाद आपल्याला लाभतो. कारण कोजागिरी पौर्णिमेचा चांदणसडा म्हणजे लक्ष्मीच्या मंगलकरांनी धरणीला केलेला चांदण्याचा अभिषेक होय. या रात्री कोजागरती म्हणजे कोण जागं आहे ते पाहत लक्ष्मी फिरत असते. तिच्या प्रश्नाला आपण जागरूकतेनं, उद्यमशीलतेनं, कलासाधनेनं उत्तर द्यायला हवं. यासाठी हा चांदणसडा वेचायला, सृष्टीचा हा आनंद एकमेकात वाटायला, लुटायला आपण मित्रमंडळी, स्नेही, आप्तेष्ट एकत्र येऊन हा देखणा उत्सव साजरा करतो. कलानिधी, तेजोनिधी चंद्र कोजागिरीच्या रात्री आपल्यातील प्रेम, सद्भाव आणि सत्कार्याचं भान अधिक उदारतेनं आपल्याला देत असतो. नवधान्याच्या समृद्धीचा हा काळ, त्यामुळं कष्टकऱ्यांपासून तो धनीमान्यांपर्यंत सर्वांना प्रसन्नता, संपन्नता, सुखशांती प्रदान करणारी ही पौर्णिमा. या दिवशी शेतात भूमिपूजन करून शेतकरी कुटुंब तिथंच एकत्रित भोजन करतात. शेताच्या बांधावर दहीभात शिंपडतात आणि त्या दहीभाताची शीतलता घेऊन थंडी सुरू होते अशी समजूत आहे. कोजागिरीला घरातील ज्येष्ठ व्यक्तींची अश्विनी करण्याची म्हणजेच त्यांना ओवाळण्याची, औक्षण करण्याची आणि छोटी मोठी भेटवस्तू देण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. घरची सर्व जबाबदारी पार पाडण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या व्यक्तीप्रती प्रेमादर व्यक्त करण्यासाठी ही प्रथा सुरू झाली असावी. कोजागिरीच्या चांदण्यानं बेभान झालेल्या मनात अशा जीवनलक्षी जाणीवांचं बीजही पेरलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सृष्टीच्या प्रसन्नतेत आणि अतीव आनंदात नित्यनवतेनं अवगाहन करताना चंद्राच्या अमृतकुंभातून निथळणारं अमृत प्राशन करण्याची कोजागिरी ही अनोखी संधी असते. त्यासाठी चंद्रोदयाच्या सुमारास दूध आटवून ते शीतल चंद्रप्रकाशात ठेवलं जातं. शुभ्र स्वच्छ धवल विमल चांदण्यात ते थंड केलं जातं. चंद्रातून पाझरणारं अमृत त्या दुधात मिसळतं आणि असं हे तुष्टीपुष्टीदायक दूध माथ्यावर चढणाऱ्या चंद्राच्या साक्षीनं मध्यरात्रीनंतर प्राशन केलं जातं. कविता, गाणी, गोष्टी, गप्पाटप्पा, कोडी, नकला अशा अत्यंत मोकळ्या वातावरणात जागरण केलं जातं. कलासक्त मनाला चंद्राच्या साक्षीनं घडलेला हा सृष्टीच्या सौंदर्याचा साक्षात्कार. आरोग्यन धनसंपदा हा जीवनाचा मूलमंत्र जपत कोजागिरीच्या चांदणसड्यात यथेच्छ न्हाणं, सृष्टीच्या अनुपम निरामय सौंदर्याचा आस्वाद घेत या शारदीची या चंद्रकळे माझी असणारे कोवळे अमृतकण चकोर पिल्लांच्या मवाळ हळव्या मनाने वेचत, परस्पर स्नेह, सौख्य, सौहार्द जपत, जागवत, वर्धिष्णू करत चैतन्यदायी ईश्वरी स्पर्श अनुभवणं ही माणसाच्या जीवनातली
सौभाग्य आणि आनंदाची परिसीमाच होय असं वाटतं.